मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय सुरेशांना दत्ताई यांच्या प्रचारार्थ आज मुंबई येथे कोरोना बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण येत्या 20 तारखेला सुरेशांना मत का द्यायचे, आपल्या गावावर जामगावपेक्षा जास्त आपल्या गावात सुरेशांना कामं झालेली. कोविडच्या काळात आपल्या गावात आपण जालनाचे भाऊ दौंडपर्यंत सुद्धा आपण ही दिली, रेमडेसिवीरचे इंजेक्शन अन्नामार्फत दिले. गावात प्रत्येक जिथं जिथं अडचणी येणार, जिथं रेमडेसिवीर मिळाले नाही ते अन्नामार्फत दिले. कोणत्याही काम मुगावचा माणूस ज्यावेळेस अण्णाकडे जातो त्यावेळेस अण्णाकडे कोण कधीच त्यांनी विचारित नाही कोण कार्यकर्ता आणला तो का काय, लगेच 1 मिनिटात फोन करून काम करत. ते आपले काही स्थानिक खेळेदेवे असतील, एकमेकाचं काय असेल तर ते आपल्यापर्यंतच आपण ठेवू. त्यांच्या बाबतीत सुरेश अण्णा कधीच आपल्या गावाच्या बाबतीत हेवा देवा कधी करत नाही. अगर कोणाच्या म्हणण्यावर कोणाचं कधीही काम थांबवलेलं नाही. त्यामुळं आपण जास्तीत जास्त गेल्या वेळेस आपण दुसऱ्या उमेदवाराला अण्णा आपल्या गावातून यापूर्वी 80-82% पुढे कधी गेले नाहीत. गेल्या वर्षी तिसऱ्या उमेदवाराला आपण 93% मतं दिली. यावेळेस आपल्याला जितक्या जास्त मतं देता येईल तेवढे देण्याचा सगळ्यांनी विचार करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं अण्णा जवळपास 300 सौर ऊर्जा दिली. 300च्या पुढे असतील कमी विहिरी 115 विहिरी 1 वर्ष झालं ग्रामपंचायत 115 विहिरी दिल्या, त्यातल्या 25 विहिरी संपल्या. 70 गाय गोठे दिलेले, 70 गाय गोठे दिलेले. वैयक्तिक लाभाच्या योजना आणि रस्त्याच्या बाबतीत जोगदंड रस्ता असो, जोगदंडची पाईपलाईन, मुगावची पाईपलाईन, इथं गाडे वस्तीवरील 1 किलोमीटर रस्ता, गाडे वस्तीला नवीन सुरक्षा वस्ती म्हणून 3,70,00,000 रुपयाचा रस्ता मंजूर केलेला आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाच्या शेतात जायला आणि वस्तीवर जायला इथं रस्त्याची पंचायत होती. वाली रस्ता आता चालू आहे. कुर्ली वस्तीचा रस्ता पूर्ण झालेला आहे 1 किलोमीटरचा. पाचेली वस्तीचा रस्ता झाला, केकन वस्तीचा झाला, महादेव रस्ता झाला. आणि प्रत्येक देवासमोर ठोकळ्याचे काम प्रत्येक देवस्थानाला दिलेले. गावांतर्गत आता शाळा खोलीसाठी अण्णांनी 10 लक्ष रुपये दिलेले. जोगदंडवाडीला मंदिराच्या कामासाठी 10 लक्ष रुपये दिले. महादेव तळ्यात 10 लक्ष. हे पूर्ण आमदार फंड आहेत. तरी आपण प्रत्येक वेळी विचार की आपल्या सुखात दुःखात कोणत्याही घटनेला माझ्या मुलाचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला, माझ्या अगोदर त्यांना माहीत झाला. म्हणजे इतक्या आपल्या गावाच्या बाबतीत कोणत्याही कोणाचाही कसल्याही प्रकारचं काम असून वैयक्तिक नवरा बायकोच्या भांडणापासून ते बाकीच्या सगळे भांडणं पूर्ण आपल्या गावचे सुरेश अण्णा करतात. आणि मत आपल्या गावातून कमी होत. त्याचं कारण मला काय आणखी समजलं नाही. अण्णा तर जर अण्णापेक्षा दुसऱ्या उमेदवाराला मतदान जास्त झालं असेल गेल्या वेळेस, तर यावेळेस आपण जितके जास्तीत जास्त मतं घेऊन अण्णाला आपल्याला जेवढी मदत करता येईल, मतं देता येतील तेवढी मतं देण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कोणावर वैयक्तिक राग असेल, कोणावर माझ्या बरोबरच्या कोणावर राग असेल, अगर माझ्यावर राग असेल तो आमच्या अण्णा शेतात जायचा किंवा वस्तीवर जायचा कोणाचा पुढे शिल्लक राहिला नाही. एक फक्त गाडी वस्तीचा रस्ता राहिलेला आहे, तो बी लवकर आपण तो चालू करण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट अशी की आपण ज्यावेळेस आपल्याला दुःखात आपण असतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला सुरेश अण्णाची आठवण होते. मग सुरेश अण्णा कधीच म्हणत नाही की तुम्ही मला मतदान दिलंय का, ह्या गावातलं कोणी मला मतदान दिलंय का नाही दिलं. पण आमच्या परस्पर कित्येक काम
अन्न नका याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आपण विचार केला पाहिजे. आपण 5 वर्षात किती वेळेस आपण शिराळा कोणी याच्यातलं कोणी गेलं असलं तर सांगा, एखादं काम सांगायला गेलं. आपण जामगावला जरी आबाकडे जातो नाही तर अण्णाकडे जातो, याच्या पलीकडे कुठं जात नाही. मग ज्यावेळेस मतं द्यायचे त्यावेळेस त्यांनाच मतं दिली पाहिजे. कोणाचा राग असेल त्याच्या टायमाला त्याला काढला पाहिजे. वैयक्तिक त्याला काय हरासमेंट करायची त्याची केली पाहिजे. पण अण्णाच्या बाबतीत हे घडलं नाही पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना हात जोडून पाया पडून विनंती करतो की आपण या सर्वाधिक मतं आपल्याला कशी देता येतील तेवढे देण्याचा प्रयत्न करू. ज्या गेल्या वर्षीच्या मापात आणि कोणासंग जर कोणाची असं अडचण असेल आणि त्यांना वाटत असेल किंवा माझ्या बरोबर अण्णासोबत बसायचंय तर मी कुणासोबतही बसायला तयार आहे. 2024ची निवडणूक आणि त्यानिमित्त आम्ही तुमच्या मुक्काममध्ये आलो. मुक्कामचे सर्व वडीलधारे मंडळी, सर्व तरुण मित्र, माता भगिनी, राज्य सरकारने अतिशय चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी घेतलेले आहेत. सोयाबीन आता केंद्र सरकारने 4,892 या दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचं मला वाटतं ऑनलाईन तुम्ही नावं नोंदणी केली असेल, जर केली नसेल तर तुम्ही करून घ्या. आता एक सेंटर कुसळमला चालू झालं आहे आणि दुसरं सेंटर उद्धवराव पवार यांचं मला वाटतं अंमळनेरला त्या ठिकाणी येते. ती जर मंजुरी मिळेल तर 2 ठिकाणी सोयाबीन खरेदी या ठिकाणी होईल. आणि जर शेतकऱ्यांकडे कुणाच मागच्या वर्षीचं सोयाबीन शिल्लक असेल तर ते सुद्धा तुम्ही घालून टाका. याच्यापेक्षा अधिकचा दर आता मिळेल असं मला वाटत नाही. 4 दिवसावर मतदान आहे म्हणून काही खोटं बोलायचं हे माझ्या स्वभावात बसत नाही. काय आहे की मी भविष्यामध्ये जर तुम्ही मला संधी दिली तर निश्चितपणे सोयाबीनच्या बाबतीमध्ये आणखी तंत्रज्ञानामध्ये आणखी संशोधन व्हावं आणि पेरुग्वे, अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिका या 4 देशामध्ये एकरी 33 क्विंटल 34 क्विंटल उत्पादन सोयाबीनचं होतं. आमच्याकडं मात्र एकरी 10 क्विंटलपर्यंत होतं. हे एकरी 10 क्विंटलच्या ऐवजी किमान 15 क्विंटल, किमान 20 क्विंटल इथपर्यंत कसं उत्पादन जाईल आणि त्याच्यामध्ये जैविक खतं वापरून मानवी जीवनाला सुसह्य होईल असं सोयाबीनचं उत्पादन करता येईल का रामभाऊ, असा सुद्धा विचार भविष्यात करावा लागेल आणि तो 100% आपण करण्याचा प्रयत्न करू. कारण खर्च आणि उत्पादन याचा ताळमेळ कुठंतरी, आणि सोयाबीन हे पीक असं आहे, पिकावर पीक घेतलं तरच ते पीक परवडतं. नवीन शेतात करायला गेलं तर ते पहिल्या वर्षी पीक नीटनाटकं येत नाही. म्हणून या पिकाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही ना काही निर्णय करावा लागेल. त्याच्यानंतर दुधाच्या बाबतीत सरकारने 7 रुपये अनुदान दिले. त्याच्यामुळं मला वाटतं मुकदम बऱ्यावर चालल्यावर दिसतंय. आणि शेती पंपाच्या बाबतीत पूर्वी फक्त कुसुम योजना होती, आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आलेली आहे, ज्याच्यामुळं 27,000मध्ये 4 लाख रुपयाचा कृषी पंप तुम्हाला मिळणार आहे. 4 लाख रुपयाचा पंप जर 27,000 मिळत असेल आणि दिवसा लाईट त्या शेतकऱ्याला मिळत असेल आणि रातचं जाऊन दारं धरायचं, भरणं करायचं, एखादं किडूक मिडूक जर चावलं तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा जीव सुद्धा धोक्यात त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून आता ही परवड शेतकऱ्याचे थांबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. एक 6 महिने दम काढा. 6 महिन्याच्या नंतर जरी लाईटची
म्हणजे ही जुनी जी आपली लाईट आहे याच लाईट वरती दिवसा 12 तास शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे 6 महिन्याच्या नंतर. आणि चेअरमन मागे बसलेत बाबा बर का. आणि माझं दुसरी एक विनंती अशी आहे की बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांची वीज बिलं ही मोठ्या प्रमाणात थकलेली होती. काही काही शेतकऱ्यांनी तर 72 साली जे पंप बसवलेला आहे परत बिलाला नमस्तेच केलेला आहे. हे लय हसले बाबा. बहुतेक तुम्ही त्यातलेच आहेत का? म्हणजे आता पाठीमागचं जेवढं बी बिल होतं तेवढं सगळंच्या सगळं शून्य झालेलं आहे. झिरो. ऑनलाईन बघितल्यावर झिरो दिसतंय. आणि पहिली जी बिल आहे ती आपली पद्धतच आहे 3चं कनेक्शन म्हणायचं 5ची मोटर टाकायची, 5चं म्हणायचं 7.5 टाकायचं, 7.5चं म्हणायचं 10चे टाकायचं, 10चं म्हणायचं 12चे टाकायचे. आणि पाणबुडी तर किती कॅपॅसिटी पोहोच जाईल त्याचा भरोसाच नाही, कारण ती दिसतच नाही. वायरमनला सुद्धा दिसत नाही. तळ्याच्या शेजारी येतो त्याला फक्त पाईपच दिसतो, खालची मोटर दिसत नाही. तो म्हणतो केवढ्याचा पंप आहे, किती HP चा पंप आहे. तो म्हणतो पाईपावरून कळत नाही का. आता ही वायरमनला काय मिळाला काय. तो म्हणतो केवढ्याचा आहे, तो म्हणतो 3 HP चा आहे नाहीतर 5 HP चा आहे, त्याच्या पुढचा पंप नाही. पण तो काय आहे की किमान शेतकरी राजाची प्रामाणिक इच्छा असते की, आणि नाहीतरी लोक काय म्हणतात, बऱ्याच जणांना आपण जर म्हणलं की आकडा कस काय टाकता, आकडा टाकून कस काय चालव, तर सरळ सरळ लोक म्हणते सरकार दुसरं तरी काय देतंय. एवढं तर बोकाटे मिळू द्या ना आम्हाला. आमच्या सारख्याने गिन्यान शिकवायचं म्हणलं होतं 20 तारखेला बहुतच करते ना. आपला धार देतो का. म्हणून गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ही सुद्धा चांगली योजना सरकारने आणलेली आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण सुद्धा चांगली योजना आली. लाडक्या बहिणीमुळं 7,500 रुपये हे आमच्या बहिणींच्या खात्यावर गेलेले आहे. आता बहिणीच्या खात्यावर 7,500 गेले, तेच तुमच्याकडं अनुदानाचे 50,000 येऊ द्या. तुम्ही उजव्या बाजूचे लोक चर्चाच करीत नाही, पण आमच्या भगिनी मात्र जास्त चर्चा करतात. ऐका, मिळाले. आणि तुम्हाला मी माझ्या भगिनींना सांगतो 1,500 रुपयातला रुपया सुद्धा इकडे देऊ नका. 1 रुपया द्यायचा नाहीतरी पहिलं बी आपलं लय चांगलं चाललंय. मोदी बाबांचं फुकट धान्य चालू आहे. 50 किलो मिळते, 25 किलो लगेच दुकानदाराला इकून टाकते. आणि महिन्याचं तेल मीठ मिरची ही लगेच त्याच्यामध्ये भागते. त्याच्यामुळं आणि आता शक्यतो आमच्या भगिनीला मिळालेले पैसे त्यांच्याकडनं घेऊ नका. तुम्हाला बऱ्याच जागेवरून पैसे मिळतात, त्याच्यामुळं त्यांच्या 1,500वर डोळा ठेवू नका अशी माझी विनंती आहे. कारण आमची बहीण ही 1,500 रुपये सुद्धा अतिशय व्यवस्थित वापरेल. संसाराला त्याचा फायदा होईल. आपल्या लेकरा बाळाचं तुम्ही मुलाबाळांच्या पेनवर खर्च करा, वह्यावर खर्च करा, पुस्तकावर खर्च करा, त्यांना अभ्यास करायला लावा. तुम्ही बाकीच्या कुठल्या गोष्टीवरती ते पैसे खर्चच करू नका असं माझं म्हणणं आहे. आणि आता जोरात बोलायचा सुद्धा धंदा बंद करा आपल्याच घरी. तुम्ही जर म्हणलं ऐ, आमची लगेच माऊली म्हणते ऐ आवाज नीचे करो, म्हणते का लय मोठ्याने जर बोलले तर मी मुख्यमंत्र्याला सांगेन, कारण मी त्याची लाडकी बहीण आहे असं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल.
आणि बाजाराला सुद्धा आता तुम्ही पिशव्या घेऊन जायचे धंदे बंद करा. तुम्ही बाजाराला गेले तर 100 रुपये खर्च येतो. आता पहिले 50% सूट होती. हा? लाडक्या मेहुण्याला जर काही दिलं तर लाडका मेहुणा ह्याच्यावरच खर्च करू नये. म्हणून सरकार घाबरत आहे. याच्यावर म्हणजे तुमचं तुम्ही ओळखले म्हणतात. मला बाकीचं काही बोलायचं नाही. म्हणून लाडका मेहुणा असू द्या, लाडकी बहीण असल्यावर मेहुणे, अरे लाडक्या बहिणीमुळेच मेहुण्या संसार चालू आहे. ही रॅकेट बंद होईल. आपल्या सगळ्यांच्या वागण्यामुळं हे दुकान बंद होईल संसाराचं. सगळं काही सहन करून त्या बिचाऱ्या चांगलं चालू त्यात म्हणून आपलं चाललंय. तर आता पहिलं 50% सूट होती एसटीला, आता 100% महिलांना सूट. आता 1 रुपया सुद्धा लागणार नाही. पहिलेच बाजाराला जातानाच आमची बहीण कानकून करीत असेल की तुम्ही बाजाराला जाऊ नका. आता तर 100% म्हणणारे आष्टीच्या बाजाराला, अहो तुम्ही जायचं नाही. हे म्हणते का जायचं नाही, तर ती म्हणणार तुम्ही गेले तर 200 रुपये बर्बाद करून येतात. हा, मी जर गेले तर 0 पैसे लागते. ते फुकाट एसटीत बसते, फुकाट माघारी येते. आपल्याला 1 रुपया लागत नाही. त्याच्यामुळे आपल्या संसारातले 200 रुपये वाचतील. तुम्ही असं करा, बाजाराला जाऊ नका. त्याच्याऐवजी दाजी घरीच बसा, जण थापटीत बसा, घरीच बसा. हा, तर माझं म्हणणं असं आहे की आता 18 तारखेला पंकजाताईंची आणि शिवराजसिंग चव्हाणांची सभा ही कड्याला येत आहे. कड्याची ही सभा अतिशय चांगली मोठी करण्यासाठी तुम्ही सगळ्या मौगावकरांनी यावं अशा प्रकारची विनंती आहे. आणि येताना सुद्धा वयस्कर जे माणसं आहेत, वडीलधारी जी मंडळी आहेत, त्यांना तुम्ही 4 चाकी गाड्यात बसवा, बरं का. त्यांना 4 चाकी गाड्यात पाठवा. आणि महिला जे तरुण मंडळी आहे, ज्यांचे लग्न झालेले, त्यांनी आमच्या बहिणीला मोटरसायकलवर डबल सीट बसून घेऊन या. म्हणजे तुम्ही महिला सुद्धा सभेला येतील. नाहीतरी बी असं तुम्ही काय कुठं फिरायला नेत नाही. किमान एवढ्या वेळेस तरी आमच्या भगिनीला मोटरसायकलवर बसून आणा. कड्यापर्यंत मोटरसायकलवर यायला काय अडचण आहे असं मला काय वाटत नाही. अंतापुरावरून असे गेले ना असे आले तर सरळ कड्यात येऊ शकतात. आपली गाडी पुढं पार्किंग करायची हे ठरवा. गाडी लावली, जोडीने सभेला या. सभा संपली की आमची भगिनी तुमच्या बरोबर असल्यामुळं तुम्ही सरळ मुक्कावला येणार आहे याची गॅरंटी आम्हाला. आणि तुम्ही सरळ मुक्कावला आले म्हणजे आमच्या खिशाचा ताप सुद्धा कमी होणार आहे. त्याच्यामुळं आमची सुद्धा ही अंदर की बात आयडिया आहे आणि त्या आयडियानुसार तुम्ही वागा असं माझं मत आहे. माझ्या भगिनीला मी सांगतो, तुम्ही आता आग्रह करा, धनी मला तुमच्या मोटरसायकलवर घेऊन चला. आतापासून तुम्ही ह्यांच्या मागं लागा. 18 तारखेपर्यंत तयार होतील आणि 100% जोडीने आमच्या तिथं या. आणि ज्यांचे लग्न झालेले नाहीत या सर्व संडे लोकांनी डबल सीट यायच्या ऐवजी टिबल सीट या. आणि टिबल सीट येऊन जरा घोषणा बिषणा द्यायला या. आपलं चिन्ह सुद्धा टिबल सीटच आहे बरं का, क्रमांक 3 ला आहे. म्हणून तुम्ही सगळे लोक सभेला या. वडीलधारी मंडळी या, तरुण मंडळी या, माता भगिनी या. सगळ्यांनी जर आलं, जवळची जी गाव आहेत इथली संख्या वाढवावं लागेल ना आपल्याला. लय लांबून आता काय तरड गावांवरून लोक जास्तीचे येणार आहेत का, किंवा
मराठवाडीचे लोक जास्त बोलवता येतील का? आपल्याला जवळ आहे, हा बेल्ट आपला जवळ आहे. आता विनंती करायला आलोय, मत मागायला आलोय. आता परत काय तुमच्या गावाला येणं होणार नाही, काही नाही. आपल्याला आता मतदान द्या आणि गावातले गट तट थोडेसे विसरून जा. काय गट तट न विसरल्यामुळं नुकसान जास्त होतं आणि त्याच्यामुळं नुकसान न करता जास्तीत जास्त मतदान मला कसं मिळेल याकडे तुम्ही लक्ष द्या. मी अधिकच काही न बोलता माझं अनुक्रमांक आहे 3, धस सुरेश रामचंद्र आणि माझं चिन्ह आहे कमळ. कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढची 5 वर्ष तुमच्या विभागाचा विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला उपलब्ध करून द्या, एवढीच विनंती करतो.